नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी आजचा विषय घेतलेला आहे स्टिच इन टाईम सेव्हज 9. अशी इंग्लिशमध्ये म्हण आम्हाला लहानपणी अगदी शाळेत वारंवार मॅडम, म्हणजे तेव्हा आम्ही त्यांना बाई म्हणायचो मराठी मीडियममध्ये, पण आजकालच्या भाषेत मॅडम आम्हाला सांगायच्या, बघा हे सूत्र तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. काय तर स्टिच इन टाईम सेव्हज 9. म्हणजे तुम्ही छोटंसं जरी शिवायला फाटलेलं असेल एखादा कपडा, तर तुम्ही ताबडतोब शिवा, तर तुम्ही 9 वेळा शिवण्याचं तुमचं कष्ट वाचतील. असं ते आमच्या मनावर अगदी ठासून ठासून भरायच्या. मग माझ्या मनात विचार आला की हा विषय फक्त शिवण्यापुरताच मर्यादित नाही आहे. कुठलंही काम असो, प्रत्येक कामामध्ये आपण तेव्हाच्या तेव्हा जर केलं, ते संगळू नाही दिलं, तर ते सोपं जातं करायला आणि सगळ्यांना त्याचं बर्डन येत नाही. कुठलंही काम असो. आजकाल सगळे दारांचे जे हे असतात, दरवाजे जे आपण काय म्हणतो त्याला, इंजिस, त्या इंजिसमध्ये आजकाल जास्त काही कठीण नसतं, पण काही काही इंजिस असे असतात की हट्टी असतात जरा, तर ते थोडेसे या वातावरणामध्ये वगैरे थोडेसे अखडतात. अखडले की म्हणजे त्यात ते गंज चढतो थोडासा, आणि मग तो करकर करकर आवाज येतो. थोडं बंद करायला गेलं, उघडायला गेलं की त्याला तुम्ही तेलाचा एक थेंब द्या, जादू केल्यासारखं एका थेंबामध्ये तो अगदी मोकळा होऊन जातो आणि त्याचा आवाज गायब होतो. कशाचा परिणाम हा? तेलाचा. तेल म्हणजेच काय? स्नेह. आणि त्याला काय आला होता? कोरडेपणा आला होता. म्हणजे आजकाल जसं माणसांना मनाला कोरडेपणा येतो, तसं त्याला दरवाजाला पण कोरडेपणा येतो आणि त्यालाही प्रेमाची गरज असते. आणि त्याला जशी प्रेमाची गरज असते, तशी आपल्या लोकांमध्ये, समाजामध्ये सुद्धा प्रेमाची गरज असतेच. म्हणून सगळ्यांशी गोडी गुलाबीने जर तुम्ही वागलं, तर तुमचं काम जास्त सोपं होतं. तेच रागाने, भांडणाने, नाही माझं ती काम करणारच नाही, ह्या निगेटिव्ह विचाराने तुम्ही कोणाकडे जर गेले, तर खरोखर एखाद्या वेळेस अडचण येऊ शकते कामाला. कारण आपले आजूबाजूला आवरा तसा बनत राहतो. मग एखाद्या व्यक्तीकडे बघा, ती साधी राहत असेल, मेकअप नसेल करत, जास्त सुंदर पण नसेल दिसायला, काळी सावळीच असेल रंगानी, पण ती एकदम आपल्याला इम्प्रेसिव्ह वाटते. का? तर तिचा विचार खूप चांगले असतात आणि विचाराचा औरा तिच्या शरीराच्या अवतीभोवती असला ना, ती आपल्या जवळ आली की आपल्याला हवी हवीशी वाटते. ह्याचं कारण हेच आहे की आपण आपले विचार शुद्ध ठेवले पाहिजे आणि सगळ्यांशी प्रेमाने वागायला प्रयत्न केला पाहिजे. तशीच साधी गोष्ट अशी आहे की आपण रोज मधून 2-3 दिवसांनी, 4 दिवसांनी, प्रत्येकाच्या घरातलं टाईमटेबल वेगळं असतं भाज्या आणायचं. मार्केट कसं जवळ आहे, किती जवळ आहे, किंवा कुणाला अगदी मॉलमधल्या भाज्या आवडतात, तर कुणाला नाही मॉलमधल्या त्या फ्रीझरमधल्या नको भाज्या, ताज्या शेतकऱ्यांकडच्या भाज्या घेऊ असं म्हणतात. मग शेतकरी मार्केट जेव्हा लागेल तेव्हा जाऊन मग ते 15-20 दिवसाची भाजी भरपूर आणून टाकतात. मग ती आणून जर तुम्ही तशीच जर फ्रीजमध्ये कोंबली, तर पालक ओला असतो, मेथी ओली असते, कोथिंबीर ओली असते. त्यापेक्षा ती आल्याच सुकायच्या आधीच ताबडतोब जर पेपरवर पसरवून ठेवली, त्यातला पाण्याचा अंश बराच निघून जातो आणि मग थोडंसंच आपल्याला बघावं लागतं, त्याच्यात जास्त बघावं नाही लागत. पण तेव्हा जर आपण तशीच ठेवून दिली, तर नंतर ती इतकी सडते की ते सडलेले पानं काढायलाच आपल्याला कंटाळा येतो. तेच सूत्र आपलं स्टिच इन टाईम. तसंच धान्यांचं पण आहे. मराठी आपल्या महिन्याचे धान्य आणलं आपण किराणा, की धान्यामध्ये, डाळींमध्ये पारदच्या गोळ्या जर कपड्यात बांधून ठेवून दिल्या, 2-3 गोळ्या टाका आता 2-3 किलोला. आजकाल कोणी वर्षाचं धान्य भरतच नाही. छोटी फॅमिली झाली आणि वेगवेगळ्या व्हेरायटीज झालेल्या आहेत की अर्धे दिवस तर त्यांचे बाहेर जातात खाण्यामध्ये. आज काय कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचं सेलिब्रेशन आहे, कोणाची पार्टी आहे, कुठे खूप दिवसांनी भेटलो म्हणून जातोय, असं काही ना काही कारणाने अर्धे दिवस त्यांचे बाहेर जातात रात्रीची. मग 3-3 किलो, 4-4 किलो डाळी पुष्कळ झाल्या त्यांना, छोट्या फॅमिलीला. त्याच्यात 2-3 गोळ्या कपड्यात बांधून टाकल्या म्हणजे कशा धुण्यामध्ये मिक्स होत नाही, कपड्यात पटकन दिसतात, ती गाठोडी आपण बाहेर काढू शकतो, डाळ धुवायला घेऊ शकतो. आणि ते केमिकल इतकं पॉवरफुल नसतं, हार्मफुल, तसं की बाई त्याने आपल्या पोटांना त्रास होईल किंवा घशाला त्रास होईल असं काही नसतं. पण जर ते नाही टाकलं, तर इकडची जी पुण्याची म्हणा, मुंबईची म्हणा, जी मॉइश्चरस हवा आहे, त्यामध्ये कुठलंही धान्य, मैदा, रवा लवकर खराब होतो. तर तो तसा होणार नाही. आणि जर अळ्या झाल्या किंवा किडे झाले, तर आपल्याला ते खावत नाही. ते किडे इतके झपाट्याने खातात त्या डाळींना की फक्त डाळीचे टकरं राहतात, आतलं सगळं अन्न गायब असतं. मग ते कचऱ्यात टाकण्याशिवाय पर्याय नसतो. तिथे पण हेच सूत्र काम करतं, स्टिच इन टाईम.
आहे की नाही. तसंच आणखीन एक गोष्ट आहे बघा, कुठलाही पदार्थ करायची म्हणा किंवा भाज्या तर झाल्याच, आपल्या धान्य पण झालं, की तुम्ही वेळेवरती जर केलं, स्टिच केलं, आटोपलं, शिवलं, तर ते शिवण ती थोडीच राहते. आणि जर तुम्ही नंतर करू म्हणत आळस केला की ती शिवण खूप फाटत जाते कपड्याची. कारण आजकाल काय झालं आहे, सिंथेटिक कपडे आल्यामुळे फाटण्याचं प्रमाण कमी झालं आहे. कधी जर बाहेरची शिलाई थोडी नीट नसेल, ओव्हरलॉक नसेल त्याला, तर ते थोडंसं उसवतं. मग ते थोडंसं उसवलेलं जर तुम्ही शिवलं तर ठीकच आहे, नाहीतर मग ते उसवत विधभर होऊन जातं, इंचाचं विधभर होतं. म्हणूनच तेच सूत्र येतं त्याच्यामध्ये पण, की स्टिच इन टाईम सेव्हज नाईन. तसंच कुठल्याही गोळ्यांचं म्हणा, औषधांचं म्हणा, थोडंसं बरं वाटलं तरी आपण ताबडतोब औषध योजना बंद नाही केली पाहिजे. डॉक्टरांना विचारूनच बंद केली पाहिजे, म्हणजे मग आपल्याला जास्त त्रास होत नाही. आणि सुरुवातीला थोडी जरी कामाला कुरबूर वाटली, परिस्थिती तब्येतीची कुरबूर असली, तर ताबडतोब डॉक्टरकडे जावं. डॉक्टरकडे गेलं तर कसं लवकर आटोक्यात येतो आपला त्रास. नाही तर मग तिथे पण हेच सूत्र येतं, स्टिच इन टाईम. मंडळी, कसं वाटलं तुम्हाला स्टिच इन टाईम सेव्हज नाईन हे सूत्र? यात बऱ्याच गोष्टी येतात अजून, असं काही नाही की हेच आहे. तसंच लहान मुलांच्या शाळेची पुस्तकं असतात बघा, आपण त्यांना जून महिन्यात कव्हर लावतो, पण ते हाताळता या महिन्यापर्यंत जरा थोडेसे ते खराब होतात. तर एखादं आपण मधून ते जर हाताळत राहिलं तर त्याच्यात थोडं जरी उसवलं, म्हणजे फाटलं असेल किंवा निघालं असेल, पिन निघाली असेल किंवा चिकटपट्टी निघाली असेल, सेलोटेप, तर आजकाल सेलोटेपनी सगळे चिकटवतात, ट्रान्सपरंट असतात कव्हर सगळे. मग ते सेलोटेप आपण परत नीट लावली तर पुस्तकाचं कव्हर, ते जुनंच कव्हर आपल्याला आता कामात येतं. नाही नंतर करू जर म्हणत राहिलं, मग एखाद्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्यांचं इन्स्पेक्शन आलं, मग मॅडमचा निरोप येतो की तुमची पुस्तकं सगळी नीट ठेवा, इन्स्पेक्शन होणार आहे. आमच्या मुलांच्या शाळेत तर जानेवारी फेब्रुवारी नंतरच ते घ्यायचे इन्स्पेक्शन, म्हणजे तुमचे पुस्तकं वर्षभर तुम्ही चांगले ठेवता की नाही त्यांना बघायचं असायचं. आणि मार्च एंडिंगपर्यंत तर परीक्षा होऊन रिझल्ट पण लागायचा त्या वर्षाचा. इतकं फास्ट काम होतं, तरी शेवटीच मुद्दाम ते पुस्तकं बघायचे कमिटी येऊन इन्स्पेक्शन करून. तर त्यामुळे आम्हाला सवय झाली होती ती. तेच सूत्र स्टिच इन टाईमवालं. तसंच घरातले जाळे असो, धूळ असो, जळमटं असो, हे सुद्धा आपण जर मधून काढत गेलं तर मग ते इतके साठत नाहीत. आणि तो कचरा घरामध्ये जर दिसला तर आपल्याला कसं तरी होतं. आणि जर 8 दिवसाला मधून एक झाडू मारला, आजकाल सिमेंटच्या घरांमध्ये तशी धूळ कमीच असते, पण जाळे लवकर लागतात काही वेळेस. म्हणजे आजकाल थोडे सुद्धा सहन होत नाहीत जाळे. थोडं जरी लागलं तरी बापरे किती जाळ झालं असं म्हणून एक झाडणी मारली तर ते साफ होतं. आणि व्हॅक्यूम क्लिनर असेल तर प्रश्नच नाही. व्हॅक्यूम क्लिनरने तर पटकन सगळं अगदी स्वच्छ, म्हणजे आतून बाहेरून सगळं स्वच्छ होऊन जातं आणि नाका तोंडाला त्रास होत नाही घशाला. म्हणून माझ्या मुलांनी पण मला व्हॅक्यूम क्लिनर आणून दिले की मम्मी सोफा सेट वगैरे तू झाडून किंवा झटकत नको जाऊ, कव्हर पण त्याचे लवकर नको काढत जाऊ, व्हॅक्यूम क्लिनरने साफ करत जा. मंडळी, स्टिच इन टाईम सेव्हज नाईन हे सूत्र आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि तुम्ही पण हे लक्षात ठेवा. कसं वाटलं माझं बोलणं? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.